नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। सगळ्यात पयलीं आयज शिरगांवच्या श्रीदेवी लईराईचो जत्रोत्सव। ह्या जत्रोत्सवाच्या निमतान पुराय गोंयभरांतल्या तशेंच गोंया भायल्या सगळ्या भक्तगणांक खूब खूब परबी, खूब खूब शुभेच्छा। श्रीदेवी लईराईचो जत्रोत्सव हो उत्सव म्हटल्यार गोंयचो सगळ्यात व्हडलो उत्सव आणि ह्या उत्सवान लाखांनी भाविक हे वांटेकारी जातात। श्रीदेवी लईराईचे होमखंड, पवित्र होमखंड आणि जे व्रतस्थ धोंड भक्त जे आसात ते अग्निदिव्य पार ज्या पद्धतीन ह्या जत्रोत्सवाच्या निमतान करतात ते एक मुखेल आकर्षण ह्या जत्रोत्सवाचे। देवीचे होमखंड जसे धगधगत रावता आणि अग्निदिव्य जसे आपल्या भक्तीच्या प्रामाणिकतेचेर धोंड ते पार करतात, त्या होमखंडातल्या आणि त्या अग्निदिव्यातलो जो अंगार असा तो दर एका गोंयकाराच्या मनात प्रज्वलित उरूं अशी अपेक्षा हांव करता। आयज आमकां जर हे गोंय सांबाळपाक जाय, ह्या गोंयांतल्यो दुष्ट प्रवृत्ती जर आमकां काबार करपाक जाय, आयज आमकां सगळ्या गोंयकारांक आणि वेगवेगळ्या निमित्तान हांगासर येवपी हांगासर रावपी जे लोक आसात, समस्त मानव धर्म ह्या सगळ्या मानव धर्माच्या भलायके खातीर आमच्या गोंयकारांच्या काळजांत आणि तकलेंत हो अंगार हो कायम प्रज्वलित दवरचो, जेणे करून गोंयचे वायट नाजाल्यार गोंयचे भविष्य इबाडपी अशी एकूय गजाल हांगासर जावची न्हू, आणि जर ती जायत आसत जाल्यार ती आडोवपाची आणि ती बंद करपाची ताकद आमकां दर एकल्या गोंयकाराक फावो अशी प्रार्थना आमी देवी लईराई कडेन करता। आयचो विशय जो आसा तो खूब महत्वाचो विशय आणि त्या खातीर हांव विनंती करता, म्हाका खबर आसा की आमचे व्हिडिओ हे खूब लांबतात, खूब चड ड्युरेशनाचे जातात, म्हणून काय विषय असे असतात जे व्यवस्थित पद्धतीन समजून घेवप खूब गरजेचे असता आणि ते विषय हे दर एका गोंयकाराशी संबंधित असतात। आता हो जो विषय आसा तो तशाच पद्धतीन खूब महत्वाचो विषय असल्या कारणान तो हो व्हिडिओ दर एकान व्यवस्थित पद्धतीन पळोवचो आणि समजून घेवचो अशी हांव तुमकां विनंती करता। आमकां सगळ्यांक खबर आसा की हालींच गोंयच्या हायकोर्टान एक महत्वाचे वर्डिक्ट दिल्ले रिगार्डिंग इलिगल अँड अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स, आणि ते इतले डिटेल आणि हिस्टॉरिकल अशा पद्धतीचो हो वर्डिक्ट असलो की तो वर्डिक्ट आता कशा पद्धतीन इम्प्लिमेंट जातलो असो एक चॅलेंजिंग सिच्युएशन गोंया मुखार तयार जाल्ले। सरकारानूय सुरवातीक ह्या वर्डिक्टाकडे व्हडल्या सिरियसपणान पळोवंक ना, पूण जेन्ना ह्या वर्डिक्टाचो अभ्यास जालो आणि जेन्ना सगळ्या ऑथॉरिटींक कळ्ळें सिरियसनेस त्या वर्डिक्टाचो, तेन्ना सरकारूय घुस्पालें आणि सरकाराक कळना जालें की कितें करप म्हणून। आता त्या वर्डिक्टान ज्यो गजाली सांगल्या त्यो फक्त लोकांच्या दोळ्याक उदक पुसपाचे प्रकार अशा पद्धतीन सरकारान ते करून उडयले। म्हटल्यार नंबर दिल्या, मागीर फ्लाइंग स्क्वॉड तयार केलेले आसात, लोकांक सांगला की तुमकां कसली जर इलिगॅलिटी दिसता आसत, हिल कटिंग नाजाल्यार शेतान कोण तरी माती घालता जाल्यार तुमी त्या फ्लाइंग स्क्वॉडा कडेन संपर्क सादचो आणि मागीर विदिन 24 आवर्स ते फ्लाइंग स्क्वॉड कारवाई करतली। हे सगळ्यो गजाली ह्यो फक्त कागदोपत्री सरकारान केल्ल्यो आसात, प्रत्यक्षान कितल्याशाच फ्लाइंग स्क्वॉडाचे जे नंबर दिल्या ते नंबर बंद असतात अश्यो कागाळी वाडत चल्ल्यात। दुसरी गजाल, पंचायती मुखार, म्युनिसिपालिटी मुखार, रेव्हेन्यू डिपार्टमेंट जावं पुलीस डिपार्टमेंट जावं सगळ्यांची जबाबदारी ह्या सगळ्या त्या वर्डिक्टा वयल्यान वाडलेली आणि काय कडेन बरोच बोवाळ जालो, एब्सोल्युटली बोवाळ जातलो, कारण ज्या तरेन हायकोर्टान हो डिसिजन दिल्या त्या जर तरेन पळयत आणि कारवाई करची जाली जाल्यार चडशा लोकांचेर ती कारवाई करची पडटली। तातूंत गोंयकारूय व्हडा प्रमाणात आसात आणि नॉन गोवन ऑब्वियसली आसातूच, आणि त्या खातीर सरकाराक धाडस जायना तेचेर कारवाई करपाच्या संदर्भात सरकार कसो बसो वेळ ह्या प्रकरणान काडीत आसा। जेन्ना ह्या विशयीची सुनावणी हायकोर्टान जाली तेन्ना सरकारान हायकोर्टा कडेन वेळ मागून घेतलो आणि आमी एज अ गव्हर्नमेंट म्हणून कितें तरी हाचेर एक लॉंग टर्म आमी कितें तरी ताचेर उपाय काडटा अशी हमी अशें उतर सरकारान कोर्टा भितर दिलें आणि कोर्टान तो मॅटर फुडें धुकल्लो। आता ह्या मॅटराचेर अधिकृतपणान चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत आणि
रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मनसरात हांणी अधिकृतपणान हाचेर स्टेटमेंट केला की गव्हर्नमेंट इज थिंकिंग ऑफ ब्रिंगिंग एन ऑर्डिनन्स. सरकार एक वटहुकूम हाडपाक सोदता आणि त्या वटहुकुमाद्वारे सरकार इल्लीगल अनऑथरायज्ड जी स्ट्रक्चर्स आसात ती ऑथरायज करपाचो सरकार प्रयत्न करतलो आणि गोंयकारां खातीर करतलो अशें सरकारचें म्हणणें आसा. मुळात गोंयकार कोण हाचें डेफिनेशन अजूनय डिफायन जाल्लें ना आणि त्या खातीर सरकार अशा पद्दतीचे हे स्टेटमेंट करता ताचेर लोकांनी कितलो विश्वास दवरप असो एक प्रश्न निश्चितपणान तयार जाल्लो आसा. आता अशा तरेचे हे क्रिटिकल सिच्युएशन गोंयांत तयार जाल्ले आसतनाच बुधवार दीस एक अशा पद्दतीचो एक हिस्टॉरिकल वर्डिक्ट सुप्रीम कोर्टा भितर जालो आणि हो वर्डिक्ट इतलो सिरियस आणि इतलो डिफायन आणि स्पष्ट आसा की इल्लीगल नाजाल्यार अनऑथरायज्ड स्ट्रक्चराच्या बाबतीत सरकार कशा तरेन आता मार्ग काडटलो हो एक व्हडलो आणि डबल चॅलेंजिंग अशा पद्दतीचें हे सिच्युएशन तयार जाल्लें आसा. सुप्रीम कोर्टान फाटल्या बुधवारा म्हटल्यार 30 एप्रील 2025 ह्या दिसा हो वर्डिक्ट दिल्लो आसा आणि हो वर्डिक्ट जो आसा तो पिटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील नंबर 12199/12200/2025 आणि कनीज अहमद वर्सीस सबुद्दीन अँड अदर्स अशा पद्दतीची ही केस आणि सुप्रीम कोर्टान ह्या केसीचेर अनऑथरायज स्ट्रक्चराच्या बाबतीत हो एक हिस्टॉरिकल अशा पद्दतीचो वर्डिक्ट. आता ही केस जी आसा ती कोलकाता संदर्भातली ही केस एका अनऑथरायज स्ट्रक्चराक डेमोलिश करपाचे वर्डिक्ट डिसिजन हे हायकोर्टान दिल्लें आणि त्या डिसिजनाच्या आड ती पार्टी सुप्रीम कोर्टान गेल्ली आणि त्या सुप्रीम कोर्टान त्या पार्टीन आपले अनऑथरायज स्ट्रक्चर रेग्युलरायज करचें अशें मागणी केल्ली स्पेशल लीव पिटिशनांतल्यान आणि त्या स्पेशल लीव पिटिशनाचेर वर्डिक्ट दितना सुप्रीम कोर्टान कितल्योश्योच सिरियस गजाली ह्या आपल्या वर्डिक्टान दिल्ल्यो आसा. पहिली गजाल म्हटल्यार अनऑथरायज्ड कंस्ट्रक्शन हॅज टू बी डेमोलिश्ड. सुप्रीम कोर्ट कॉशियस अबाउट ज्युडिशियल रेग्युलरायझेशन म्हटल्यार अनऑथरायज्ड स्ट्रक्चरांक खंयच्याच पद्दतीन संरक्षण मेळपाक जायना अशे स्पष्ट निर्देश ह्या वर्डिक्टान सुप्रीम कोर्टान दिल्लेले आसा. दुसरी गजाल अशा पद्दतीची ही अनऑथरायज्ड स्ट्रक्चरांक पयलीं फॅसिलिटेट करप आणि मागीर कांय काळा नंतर आमी लोकां खातीर कितें तरी मानवतावादी दृश्टिकोनांतल्यान कितें तरी करता अशें दाखोवपाक मागीर ही अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स रेग्युलरायज करपाचो प्रयत्न करप ह्या प्रकाराचेर सुप्रीम कोर्टान स्ट्रिक्चर्स ह्या वर्डिक्टा भितर मारलेले आसा. दुसरी गजाल आमी ताचोच संदर्भ जर गोंयांत घेत जाल्यार आमकां सगळ्यांक खबर आसा गोंयांत 2016 ह्या वर्सा आताच्याच बीजेपी गव्हर्नमेंटान कारण 2012 ऑनवर्ड्स गोंयांत बीजेपीचे सरकार आसा एक अशाच पद्दतीचे एक बिल गोंय सरकारान विधानसभे भितर पास केल्लें आणि त्या बिलान जे अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स आसात ती रेग्युलरायज करपाच्या संदर्भातलो एक कायदो पास केलो आणि त्या कायद्या अंडर अजूनय कितल्योश्योच शेकड्यांनी फायली ह्यो सरकार कडेन डिसिजना खातीर आसात आणि तातूंतल्यो कांय प्रमाणात फायली सरकारान क्लियर केल्ल्यो आसात. ह्या कायद्याच्या आड गोंयचे आरटीआय एक्टिविस्ट काशीनाथ शेटये हांणी हायकोर्टा भितर एक चॅलेंज पिटिशनूय फायल केल्लें आसा. त्या पिटिशनाचेर हायकोर्टान अशें म्हटलां की सरकाराक कायदो करपाचो अधिकार आसा. हें पिटिशन जें आसा त्या पिटिशनाचेर सुनावणी जातली पुणून ह्या कायद्या अंडर जी डिसिजन सरकार घेतलो ती सगळी डिसिजनां त्या पिटिशनाच्या फायनल ऑर्डरीचेर डिपेंड आसतली. हाचो अर्थ सुप्रीम कोर्टाची हे जर ऑर्डर आमी पळयत जाल्यार सरकारचो तो कायदो अबाउट ऑथरायझिंग अनऑथरायज्ड स्ट्रक्चर्स हो कितपत हायकोर्टान तग धरतलो हो आता प्रश्न निर्माण जाल्लो आसा. आणि जर तो कायदो हायकोर्टान भायर आयलो जाल्यार त्या कायद्या अंडर जी परमिशन्स स्टेट गव्हर्नमेंटान दिल्या जी स्ट्रक्चर स्टेट गव्हर्नमेंटान ऑथरायज ना जाल्यार रेग्युलरायज केल्ली आसा ती सगळी स्ट्रक्चर्स परतून अनऑथरायज ठरतली आणि सरकाराक तेचेर कारवाई करची पडटली. आता हे जे ऑर्डर आसा त्या ऑर्डरीन काय महत्वाच्यो स्ट्रिक्चर्स काय महत्वाच्यो नोंदी ह्यो सुप्रीम कोर्टान केल्ल्यो आसा त्यो मुखेलपणान ह्यो तुमकां हांव मुद्दम वाचून दाखयता इतल्याच खातीर कारण हो विशय कितलो सिरियस
हो तातूंतल्यान आमच्या लक्षात येतले. जस्टिस जे.बी. पर्डीवाला अँड जस्टिस आर. महादेवन अशा 2 न्यायाधीशांच्या खंडपीठान हो महत्वाचो निकाल दिल्लो आसा. आता सुप्रीम कोर्ट हातून कितें म्हणटा? सुप्रीम कोर्ट म्हणटा, "Thus the courts must adopt a strict approach while dealing with cases of illegal construction and should not readily engage themselves in judicial regularization of buildings erected without requisite permissions of the competent authority. The need for maintaining such a firm stance emanates not only from inviolable duty cast upon the courts to uphold the rule of law, rather such judicial restraint gains more force in order to facilitate the well-being of all concerned. The law ought not to come to rescue of those who flout it rigorous, as allowing the same might result in flourishing the culture of impunity. Put otherwise, if the law were to protect the ones who endeavors to disregard it, the same would lead to undermine the deterrent effect of laws, which is cornerstone of a just and orderly society. ह्याचो अर्थ कितें? सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आसा की इलिगॅलिटीक जर आमी थारो दिलो आणि इलिगॅलिटीक जर आमी लिगलायज करपाचो प्रयत्न केलो जाल्यार मागीर कायद्यान जो समाज वागता त्या समाजान हाचो कितें अर्थ घेवप? आणि अशा पद्धतीन जर इलिगॅलिटी जर लिगलायज जावपाक लागल्यो जाल्यार लोकांच्या मनात कायद्याचो भय उरचो ना, कायद्या प्रतीचो आदर उरचो ना, आपूण कितेंय केल्यार फावतलें, आपूण कितेंय केल्यार पसतलें अशी वृत्ती समाजा भितर बळावतली आणि तातूंतल्यान कायद्याचे राज्य, नेमाचे राज्य जे आमी प्रस्थापित करपाक सोदतात त्या संकल्पनेक हातूंतल्यान मार बसतलो अशें निरीक्षण हे सुप्रीम कोर्टान हातूंतल्यान केल्लें आसा. The bench noted that in its earlier order, High Court had directed the police authorities to give notice to all the occupants to vacate the premises by themselves by April 30, 2025. आता ही कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनाच्या संदर्भातली ही केस जी हायकोर्टान असली, हायकोर्टान ताचेर डिसिजन दिलो, कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनान नोटिश्यो धाडलेल्यो वेकेट करपाक आणि डेमोलिशन करपाक. त्याच्या आड ही पार्टी सुप्रीम कोर्टान गेल्ली आणि सुप्रीम कोर्टाकडे तांणी रिक्वेस्ट केल्ली की आपले जे अनऑथरायज्ड स्ट्रक्चर आसा ते रेग्युलरायज करपाचे म्हणून. मागीर हे रेग्युलरायझेशनाचे जी विनंती आसा, रिक्वेस्ट आसा ती सुप्रीम कोर्टान न्हयकारली आणि एक महत्वाचे निरीक्षण हांगा सुप्रीम कोर्ट म्हणटा, अ पर्सन हू हॅज नो रिगार्ड फॉर द लॉ कॅनॉट बी परमिटेड टू प्रे फॉर रेग्युलरायझेशन आफ्टर पुटिंग अप unauthorized construction of 2 floors. This has something to do with the rule of law. Unauthorized construction has to be demolished. There is no way out. Judicial discretion will be guided by expediency. Courts are not free from statutory fetters. Justice is to be rendered in accordance with the law. We are at pains to observe that the aforesaid aspect has not been kept in mind by many state governments while enacting regularization of unauthorized development act based on payment of impact fees. म्हटल्यार कितें की कितें तरी तुम्ही फीस लेवी करप, एक दंडात्मक अशा पद्धतीची फीस लेवी करप, पैसे घेवप आणि ती इलिगॅलिटी लिगलायज करून उडोवप, ही जी वृत्ती वेगवेगळ्या राज्य सरकारा भितर वाडटा ताच्या विशयी सुप्रीम कोर्टान चिंता व्यक्त केल्ली आसा. आमी जर कायद्याचे राज्य जर आमकां निर्माण करपाक जाय, राज्यान जर आमकां कायद्या प्रती समाजा भितर आदर आणि रिस्पेक्ट जर तयार करपाक जाय जाल्यार अशा तरेच्या इलिगल अनऑथरायज्ड गजालींक आमी मातूय थारो दिवपाक जायना अशें स्पष्टपणान सुप्रीम कोर्टान ह्या डिसिजनान सांगलेलें आसा. आणि त्या खातीर ह्या डिसिजनाकडे खूब सिरियसली आमकां पळोवचें पडटलें. अशाच तरेचें एक डिसिजन सुप्रीम कोर्टान 2011 ह्या वर्सा दिल्लें. इट इज विथ रिगार्ड्स टू स्टेट ऑफ पंजाब. आणि त्या जजमेंटा भितरूय सुप्रीम कोर्टान स्ट्रिक्टपणान सांगलेलें की खंयच्याच तरेन कॉमन प्रॉपर्टी, कम्युनिटी प्रॉपर्टी म्हटल्यार गोंयान कोमुनिदाद आमी ताका धरतात आणि गव्हर्नमेंट प्रॉपर्टी हाच्या भितर जर इलिगल कन्स्ट्रक्शन जाल्ली आसात जाल्यार ताका खंयच्याच पद्धतीन थारो मेळपाक जायना आणि ती ताबडतोब डेमॉलिश जावपाक जाय. ह्या वर्डिक्टाचेर सुप्रीम कोर्टान सगळ्या राज्यांच्या चीफ सेक्रेटरींक
एफिडेविट फायल कर म्हणून सांगलेलें. गोंयांतल्यानूय त्या संदर्भातलें एफिडेविट फायल जाल्लें 2012 आणि त्या वेळाच्या चीफ सेक्रेटरीन सुप्रीम कोर्टाक सांगलेलें की आमी कोमनीदाद आणि सरकारी जमनीन जी जी अनऑथरायज स्ट्रक्चर्स आसात ती आमी मोडून उडयतले म्हणून. आयज आमी 2025 पावले, कांयच जावपाक शकूंक ना. आता 2025 त्याच ऑर्डरीचो उल्लेख करून आणि हेर ऑर्डरीचो उल्लेख करून सुप्रीम कोर्टान हो महत्वाचो डिसिजन दिल्लो आसा. त्या पयलीं हायकोर्टाचे चीफ जस्टीस हांणी सुओ मोटो घेवन हायकोर्टान डिसिजन दिल्लो आसा. अशा तरेन हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जेन्ना इल्लीगल आणि अनऑथरायज स्ट्रक्चराच्या बाबतीत एक आसा आणि खंयच्याच तरेन ह्या गजालींक थारो मेळोंक जायना अशें म्हणटा, जाल्यार ह्या वेळार सरकार हातूंतल्यान कशी वाट काडटले हो आता महत्वाचो प्रश्न आसा. ऑर्डिनन्स काडप हे खूब इजी, पुणून अशा तरेच्या गजालींक पयलीं फॅसिलिटेट करप, लोकांक ह्यो इल्लीगल अनऑथरायज गजाली करपाक सपोर्ट करप आणि मागीर आपल्या आमदारकीचो आपल्या अधिकाराचो वापर करून ऑर्डिनन्स काडप आणि ह्या गजालींक लीगल म्हटल्यार कायदेशीर करप, हे खरेंच आमी मान्य करतले काय कितें हो सगळ्यान पयलो प्रश्न आसा. आता हायकोर्टान जे गोंयच्या बाबतीत डिसिजन दिला तातूंत इल्लीगल आणि अनऑथरायज कन्स्ट्रक्शनाच्या बाबतीत वेगवेगळी विभागणी केल्ली आसा. आमी तूर्त उदाहरणाक म्हणून आमी रस्त्या कुशीकची बांदकामां हो विशय घेवया. आता रस्ता कुशीकची जी बांदकामां आसा तातूंत MDR म्हटल्यार मेजर डिस्ट्रिक्ट रोड जे आसात ते 25 मिटराचे रिजनल प्लॅना भितर दाखयल्ले आसात, जो रिजनल प्लॅन सरकारान नोटिफायड केल्लो आसा. आणि इंटरनल रोड जे आसात ते 10 मीटर ना जाल्यार 15 मीटर अशा पद्धतीचे प्लॅन केल्ले आसात. आता जेन्ना रिजनल प्लॅनान 25 मीटर रस्तो मेजर डिस्ट्रिक्ट रोड तुम्ही नोटिफाय केला, तो नोटिफाय करताना सरकारान तो रस्तो एक्वायर केला काय कितें, ना जाल्यार त्या रस्त्या खातीर जागा एक्वायर केल्ली काय कितें, हाचो अर्थ कांय कडेन सरकारान एक्वायर करच्या पयलींच रिजनल प्लॅनान 25 मीटर दाखयल्ली आसा, कांय कडेन सरकारान एक्वायर केला आणि त्या पद्धतीन रिजनल प्लॅनान दाखयला. आता जर सरकारान एक्वायर केल्या, PWDन जर एक्वायर केल्या, जाल्यार रस्त्याची जमीन ही PWDन डिमार्केट कित्याक करूंक ना? जर PWDन डिमार्केट केल्ली जाल्यार त्या डिमार्केशनाच्या भितर खंयचोच मनीस कसल्याच पद्धतीचे कन्स्ट्रक्शन करचो नसलो. खंयचोच मनीस रस्त्याच्या कुशीक आपले घर ना जाल्यार दुकान ना जाल्यार आनी कितें तरी पोट भरपा खातीर धंदो अशा पद्धतीन जावचें नसलें. पुणून सरकार आणि PWD डिपार्टमेंट इतले बेजबाबदारपणान वागले की ही कन्स्ट्रक्शनाय उबी रावली. म्हटल्यार जर तुमकां खबर आसा की 25 मीटर थंय MDR जावपाचो आसा, जाल्यार एट द टायम ऑफ दॅट कन्स्ट्रक्शन PWDन तेका हरकत घेवपाची गरज आसली आणि ते बंद करपाची गरज आसली. पुणून जालां अशें की त्या वेळार जी सगळी सिस्टम मागीर तातूंत पंचायत येयली, तातूंत PWD येयली, तातूंत बाकीच्यो ऑथॉरिटी येयल्यो, सगळ्यांनी त्या लोकांक कर रे तूं, बांद रे तूं, मागीर पळोवया रे तूं अशें केलें. तेंच्यांनी आपल्या बोल्सांतलो पयसो खर्च केलो, थंय घरां बांदली, दुकानां बांदली आणि आतां कोर्टाचो डिसिजन घेवन PWDचे ऑफिसर थंय टेप घेवन वयतात मेजपाक. खरें म्हटल्यार एडमिनिस्ट्रेशनाचे अत्यंत बेजबाबदार एडमिनिस्ट्रेशनाचो हो एक प्रकार असोच म्हणचो पडटलो. आता हायकोर्टान आणि सुप्रीम कोर्टान ह्या सगळ्या गजालींचेर स्ट्रिक्टपणान ऑर्डर दिल्या की अनऑथरायज इल्लीगल कन्स्ट्रक्शनां डेमोलिश जावपाक जाय. आता ह्या ऑर्डरीचेर बेज जे ऑथॉरिटी ह्या सगळ्या गजालींक जबाबदार आसात तांचेर सरकार एक्शन घेतलो काय? काय आमदारांनी काय मंत्र्यांनी लोकांक अशा पद्धतीन ह्या गजालींक बांदपाक फावर केल्लो आसतलो, बांद रे तूं, मागीर पळोवया रे, काय जावचें ना अशा तरेन लोकांक तुम्ही प्रोत्साहन दिले. आणि आयज कोर्टाच्या ऑर्डरी मुखार सरकारचे कांयच शाणपण चलचें ना, कारण कोर्टान कायद्या प्रमाणे हो निवाडो दिल्लो आसा. आता ते आमदार आणि मंत्री ज्या लोकांनी ह्या सगळ्या लोकांक ह्यो गजाली इल्लीगल गजाली अनऑथरायज गजाली करपाक सपोर्ट केल्लो, ते आमदार आणि मंत्री आता कितें स्टँड घेतले, त्यो ऑथॉरिटीज कितें म्हणटले, हो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आतांय कितल्याशाच कडेन आमी पळयतात हॉट मिक्सिंगाची कामां सुरू आसात, कितलेशेच नाल फोडपाची कामां, म्हटल्यार हॉट मिक्सिंग सुद्दां आता एक डेव्हलपमेंटाचो व्हडलो प्रकार जाल्लो आसा. आणि त्या हॉट मिक्सिंगाचो व्हडलो उत्सव जाता, मागीर थंय वचून नाल फोडटात आणि आमी आणि कितलेशेच हॉट मिक्सिंग पयलेच फावट गोंयांत हॉट मिक्सिंग जाता काय कितें असो प्रश्न. आता हॉट मिक्सिंग जर तुम्ही MDRाचे करतात जाल्यार 25 मीटर जर MDR आसा जाल्यार हॉट मिक्सिंग आताच्याच रस्त्यार तुम्ही कित्याक करतात?
तो 25 मिटराचो MDR तुम्ही आडोवन लोकांक कित्याक दाखयना की बाबा हो रस्त्या खातीरचो जागो आसा, हांगासर तुम्ही खंयच्याच पद्दतीन ट्रेसपास करपाक जायना, नाजाल्यार एन्क्रोचमेंट करपाक जायना. लोकांक काळोखान दवरून हे सगळ्यो गजाली सुरू आसात. मागीर कोण तरी लोक तातूंत फसतात आनी फोंडान पडटात. अशा पद्दतीची ही परिस्थिती जाल्ली आसा. आनी एक म्हत्वाची गजाल जी दर फावटी म्हाका उगडास जाता, आमचे सोशल एक्टिविस्ट स्वप्नेश शेर्लेकर दर फावटी लोकांक सांगत असता की सध्याचे सिच्युएशन कितें. सध्याचे सिच्युएशन ह्याच आतां हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी खातीर नो डावट कम्युनिदाद जमनी नाजाल्यार हेर जमनींनी एन्क्रोच करून ज्यो झोपडपट्ट्यो तयार जाल्यात आनी नॉन गोवन मायग्रंट जे लोक थंय रावतात तांचेर एक्शन जातलीच. पुणून खुबशे गोंयकारूय ह्या दोनूय वर्डिक्टांक खातीर बळी थारपाचे आसात. कारण कितल्याशाच आतां मोर्जे कोस्टल बेल्ट जो आसा, मेनली पेडणे, बार्देस नाजाल्यार हेर जाग्यार, त्या कोस्टल बेल्टान कितलीशीच कन्स्ट्रक्शनां, थळाव्या लोकांची हॉटेलां, दुकानां उबी जाल्लीं आसात आनी ही सगळीं ह्या अनऑथरायज हेतून येतात. आनी आतां ह्या वर्डिक्टा प्रमाणे ती मोडची पडटली. हे सरकाराक शक्य आसा काय कितें? आतां ह्या सगळ्या गजालींक योग्य पद्दतीन कायद्याचें संरक्षण दिवपाक लागून आमदारांनी नाजाल्यार सरकारान स्टँड घेवपाची गरज आसली. पुणून त्यांच्या खातीर कोण स्टँड घेयना. दिल्लीवाले लोक जे गोंयांत येतात आनी जमनी विकत घेतात जाल्यार तांच्यो जमनी ह्यो नॅचरल कवर, मागीर नो डेव्हलपमेंट झोन हे कश्यो कन्वर्ट करपाक जातल्यो ह्याच्या विशयीचे कायदे हे विधानसभेन पास जातात. ह्या तांकां जे जे जाय ते सगळ्यो गजाली कायदेशीर जातात आनी ह्या सगळ्या लोकांक कायदेशीर पद्दतीन सगळी लायसनां आनी परमिशनां मेळटा. पूण गोंयकारांक हे कायदेशीर लायसनां आनी परमिशनां मेळना. गोंयकारांक कितें मेळटा? बांद रे तूं, हांव आहा रे, तूं भियो नाका रे, अशें म्हणून गोंयकारांक आश्वासन दितात आनी गोंयकार तांचेर विश्वास दवरता. एक गजाल आमी लक्षांत दवरपाक जाय, आमदार जे असतात ते 5 वर्सां खातीर निवडून येतात. मागीर 5 वर्सांनी तेंची आमदारकी रिन्यू जातली काय रिन्यू जावची ना हे लोक थारायता. पूण जर तुमकां आश्वासन दिल्लो आमदार फुडल्या 5 वर्सांक जर घरा गेलो जाल्यार मागीर तुमी कोणाक रडटले? आमी गोंयकार ही पिशेपणां करत आसात आनी आमकां हे आमदार आनी पॉलिटिशियन तोपयो घालीत आसात. आयज जेन्ना ह्यो दोनूय हायकोर्ट आनी सुप्रीम कोर्टाचे जर वर्डीक इम्प्लिमेंट करचें जालें, नो डावट हातूंत भरपूर चॅलेंजीस आसात. तातूंत खुबशी लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जावपाक शकता, आनीकूय खुबश्यो गजाली जावपाक शकता. पुणून भविश्यान ह्यो सगळ्यो गजालीचो जर आमी चित्र पळयत जाल्यार भविश्यान आमच्याच गोंयान आमी अनऑथरायज आनी इल्लिगल थारतले आनी हे दिल्लीवाले हांगासर येवन जेंच्यांनी व्हडले व्हडले दोंगर आडोवन आपल्यो ज्यो व्हडले व्हडले प्रोजेक्ट तयार केल्ले आसात तांच्या कडेन सगळीं लायसनां आसतलीं आनी ते हांगासरले ऑथरायज आनी लिगल रेजिडंट नाजाल्यार लिगल ते ऑक्युपंट ऑफ दॅट प्रॉपर्टी थारतले आनी तुमी आनी आमी हांगासरले इल्लिगल आनी अनऑथरायज लोक थारतले. आतां ही इतल्यो गजाली आमी परतून परतून गोंयकारांक सांगतात, पुणून गोंयकार ह्यो सगळ्यो गजाली सिरियसली घेयना. आतां तरी ह्या संकटाची चाहूल आमकां जी लागलेली आसा, ह्या वर्डिक्टाचेर आमी आतां तरी ह्या विशयाचेर सिरियसली विचार करतले काय कितें, ह्या विशयाचेर भासाभास करतले काय कितें, ह्या विशयाचेर सरकाराक जाप विचारतले काय कितें. आतां सध्याचो सत्ताधारी पक्ष जो आसा BJP, त्या BJP पक्षाचे मेळावे वेगवेगळ्या मतदारसंघांत घडटात आनी ह्या मतदारसंघांतल्या मेळाव्यांक शेकड्यांनी लोक थंय हजर असतात. ह्या शेकड्यांनी लोकां भितर कितलेशेच लोक आसतले जे एफेक्टेड पार्टी आतां ह्या हायकोर्टाच्या आनी सुप्रीम कोर्टाच्या वर्डिक्टाचे आसपाक शकता. मागीर तुमी सरकाराक ह्या विशयीची जाप विचारतले काय ना की त्या मेळाव्याक वचून फक्त टाळयो मारपाचें काम करतले. आतां टाळयो जर तुमी मारत रावतले जाल्यार तुमच्या घरांचेर, तुमच्या वेवसायाचेर केन्ना JCB मशीन चडात हाचो नेम ना. हें सिच्युएशन खूब क्रिटिकल आसा. दर एका गोंयकाराक हाचेर सखोलपणान, बारीकपणान हाचेर विचार करचो पडटलो, अभ्यास करचो पडटलो, तशा पद्दतीचो स्टँड घेवचो पडटलो आनी सरकारूय आतां हातूंतल्यान कितें मार्ग काडटा आनी कशा तरेन गोंयकारांक हातूंतल्यान सेव करता हेंवूय पळोवचें पडटलें. आतां गोंयकारांक सेव करपाच्या नांवान तुमच्या वेगवेगळ्या झोपडपट्टींतली वोट बँक साल्वार करपाचोय विचार तुमच्या मनान निश्चित आसतलो. हाच्या विशीं कोणाक दुबाव ना आनी त्या खातीर गोंयकारांक सावध रावचें पडटलें की गोंयकाराच्या नांवान हें सरकार आनीक कितें भानगडी करता काय कितें. आनी त्या खातीर आमकां सगळ्यांक ह्या विशयाचेर बारीक नदरेन पळोवचें पडटलें, बारीकपणान
ह्या गजालीचेर लक्ष दवरचें पडटलें. तर अशा तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या कडेन येत रावतले. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार निश्चितपणान ते लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.